Welcome back students. Today we are going to learn simple present tense and how to use simple present tense in our daily life. That also we have to see in this lecture. So let's start. Simple present tense. Why we use simple present tense? Simple present tense is used to indicate habitual actions or repeated actions. म्हणजेच आपल्या सवयीच्या गोष्टी किंवा रिपीट होणारे ॲक्शन्स जे आहेत ह्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण यूज करत असतो. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आणि सेंटेन्सेस पाहण्याच्या अगोदर आपल्याला मेन गोष्ट पाहणं आवश्यक आहे, ते म्हणजे वर्बचा यूज याच्यामध्ये कसा केला जातो. फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म अँड फिफ्थ फॉर्म ऑफ द मेन वर्ब. आता यामधील फक्त V1 आणि V5 हे दोनच आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये महत्त्वाचे असतात. V2, V3 आणि V4 याची सिंपल प्रेझेंटमध्ये आपल्याला गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल गो सेकंड फॉर्म, वेंट थर्ड फॉर्म, गॉन फोर्थ फॉर्म, गोईंग फिफ्थ फॉर्म, गोज. म्हणजेच काय तर V1 ला जर आपण यस किंवा ईएस प्रत्यय लावला, V1 ला जर आपण यस किंवा ईएस प्रत्यय यूज केला तर V5 तयार होतो. फॉर एक्झाम्पल राईट हे V1 आहे. आता ह्या V1 ला आपण यस प्रत्यय यूज करू, काय तयार होईल? राईट्स तयार होईल. मग V1 ला यस किंवा ईएस प्रत्यय यूज केला की राईट्स हा काय तयार झाला? V5. म्हणजेच क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असतो त्यावेळेस त्याला आपण V5 म्हणतो, आणि क्रियापदाला कुठलाही प्रत्यय नसतो म्हणजेच मूळ रूप असतं क्रियापदाचं त्यावेळेस त्याला आपण V1 म्हणतो. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. V1 जो आहे याला हमेशा तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये प्लुरल असं समजायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1 ला हमेशा प्लुरल गृहीत धरा, तर V5 ला हमेशा सिंगुलर गृहीत धरा. पुन्हा एकदा ऐका, V1 ला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हमेशा प्लुरल गृहीत धरायचं आहे, तर V5 ला हमेशा सिंगुलर गृहीत धरायचं आहे. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप जे आहे ते हमेशा तुम्ही अनेक वचनी गृहीत धरायचं आहे. तर क्रियापदाचं पाचवं रूप जे आहे, ज्या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असतो त्याला एकवचनी क्रियापद गृहीत धरायचं आहे. असं का तर आपल्याला एक रूल माहीत आहे, सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. तर V1 यूज करत असताना आपण हमेशा या ठिकाणी जे प्लुरल सब्जेक्ट्स आहेत जसे की वी, यू, दे, स्टुडंट्स, बॉईज, गर्ल्स, म्हणजे अशा पद्धतीनं जर अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर आपण V1 यूज करतो. त्याचबरोबर आय हा सब्जेक्ट जरी असेल तरी आपण V1 यूज करतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही आय यूज करणार आहात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये त्यावेळेस हमेशा लक्षात ठेवा आय हा तुम्ही हमेशा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये प्लुरल सारखा यूज करायचा आहे. म्हणजेच आय यूज करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी अनेक वचनी करता यूज केला जातो त्याच ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आय यूज करायचा आहे. दुसरे जे सब्जेक्ट आहेत जसे की ही आहे, सी आहे, इट आहे, राम आहे, सीता आहे, अशा पद्धतीनं सिंगुलर सब्जेक्ट जर असेल तर तुम्ही V5 यूज करायचं आहे. म्हणजेच काय, आय गो टू कॉलेज इकडे होईल ही गोज टू कॉलेज, वी गो टू कॉलेज, सी गोज टू कॉलेज, दे गो टू कॉलेज, राम गोज टू कॉलेज, बॉयज गो टू कॉलेज, सीता गोज टू कॉलेज. एक फरक तुमच्या लक्षात आलेला असेल, या ठिकाणी जे सब्जेक्ट्स येतात ते अनेक वचनी असतात आणि अनेक वचनी सब्जेक्ट असल्यास हमेशा V1 यूज करायचे. त्याला अपवाद आहे आय. आय हा जर सब्जेक्ट असेल तरी पण V1 यूज करायचं. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की अनेक वचनीसाठी जे वर्ब असतं तेच वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आय या सब्जेक्टसाठी सुद्धा तुम्ही यूज करणार आहेत. परंतु आय सोडता इतर कुठलाही एक वचनी जर सब्जेक्ट असेल तर त्यासाठी तुम्ही V5 यूज करणार आहेत. म्हणजेच क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय तुम्ही त्या ठिकाणी यूज करणार आहात. जसं की ही म्हणजे तो एकटा आहे तर ही गोज होईल, सी
गोज होईल, इट गोज होईल, राम गोज होईल, सीता गोज येईल. का तर सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास सिंग्युलर वर्ब, म्हणून क्रियापदाला जरी यस इयस प्रत्यय लागत असला तरी क्रियापदाला यस इयस प्रत्यय लागल्यानंतर तो सिंग्युलर वर्ब असतो असं लक्षात ठेवा. कारण का सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब हा इंग्लिशचा रूल आहे. आता या ठिकाणी आय हा प्लुरल सारखा बिहेव करत असतो सिंपल प्रेझेंट मध्ये, म्हणून जे अनेक वचनीसाठी वर्ब यूज करत असतो आपण तेच आय या सब्जेक्ट साठी सुद्धा यूज करणार आहेत. जसं की आय गो, वी गो, यू गो, दे गो, स्टुडंट्स गो, बॉईज गो. आता यू जो आहे, यू जरी तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही अर्थाने यूज करत असलो आपण, जसं की यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स असो की कुठलाही टेन्स असो, यूचं नेचर जे आहे ते अनेक वचनीचे. तुम्ही त्याला ॲज अ सिंग्युलर यूज करा, ॲज अ प्लुरल यूज करा, त्यासोबत जे वर्ब येणार आहेत ते हमेशा प्लुरल असणार आहेत. म्हणून यू सोबत हमेशा V1 राहील. दे म्हणजे ते अनेक जण म्हणून V1 येईल, स्टुडंट्स अनेक आहेत V1 येईल, बॉईज अनेक आहेत V1 येईल. म्हणजेच काय तर अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर V1 यूज करा, एक वचनी सब्जेक्ट असेल तर V5 यूज करा. त्याला अपवाद आय आहे. आय हा असा सब्जेक्ट आहे त्यासोबत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला V1च यूज करावं लागतं. चला स्ट्रक्चर पाहूया. लेट्स सी द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. फर्स्ट सब्जेक्ट, आफ्टर दॅट फर्स्ट फॉर्म ऑफ द मेन वर्ब और फिफ्थ फॉर्म ऑफ द मेन वर्ब, आफ्टर दॅट अदर वर्ड्स और ऑब्जेक्ट. इतर शब्द म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा, नो प्रॉब्लेम. मराठीमध्ये येईल त. हमेशा मराठीमध्ये त 12 खडे असते. त, ता, ती, तो, ते या पद्धतीने. जसं की तो क्लासला येतो, ती शाळेला जाते, विद्यार्थी क्लासला येतात, ती शाळेला जाते, तो अभ्यास करतो, आम्ही क्लासला जातो. अशा पद्धतीनं त 12 खडी हमेशा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मराठी सेंटेन्समध्ये शेवटी असते. लेट्स टेक सम एक्झाम्पल्स. आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो. तर वी गो टू कॉलेज, आम्ही कॉलेजला जातो. यू गो टू कॉलेज, तू कॉलेजला जातोस. आता या ठिकाणी आय असल्यास आपण V1 यूज करतो, हे आपल्याला माहीत आहे. वी अनेक वचनी V1 यूज करतो. यू आपण अनेक वचनी म्हणूनच गृहीत धरतो, त्याला एकट्याला वापरा किंवा अनेकांना वापरा, यू सोबत V1 येईल. परंतु ही गोज टू कॉलेज, आय सोडता कुठलाही जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो. जसं की सी गोज टू कॉलेज. इट मोस्टली माणसांसाठी यूज केलं जात नाही. आता दे, दे म्हणजे ते अनेक, अनेक असल्यास V1, दे गो टू कॉलेज. अजय गोज टू कॉलेज. लिसा गोज टू कॉलेज. आता या सेंटेन्सेसकडे व्यवस्थित पहा. आय असेल सब्जेक्ट तर V1 यूज करायचं आहे, वी असेल तरी V1 यूज करायचं आहे, यू असेल तरी V1 यूज करायचं आहे. पण ही, सी, इट किंवा एक वचनी करता असेल तर V5. तर V5 म्हणजे काय, क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय यूज करणं. या ठिकाणी ही म्हणजे तो एकटा आहे म्हणून गो गोजमध्ये कन्वर्ट झाला. सी ती एकटी आहे म्हणून या ठिकाणी V5 यूज केलं. अजय एकटा असल्यामुळं V5 यूज केलं. लिसा एकटी असल्यामुळं V5 यूज केलं. तर जेव्हाही एकवचनी करता असेल तुम्ही क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावायचं आहे आणि V5 मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. जसं की गो गोज, राईट राईट्स, रीड रीड्स, स्पीक स्पीक्स अशा पद्धतीनं. परंतु आय किंवा अनेक वचनी जर सब्जेक्ट असेल तर V1 यूज करायचं आहे. क्रियापदाला कुठलाही प्रत्यय त्या ठिकाणी तुम्ही यूज करायचा नाही आहे, जशास तसं मेन वर्ब त्या ठिकाणी लिहायचं असतं. सब्जेक्ट जर आय असेल तर क्रियापदाचं आपण पहिलं रूप यूज करतो, त्या ठिकाणी क्रियापदाला कुठलाही यस किंवा इयस प्रत्यय लावायची गरज नसते. तर आता काही एक्झाम्पल्स आपण सब्जेक्ट आय घेऊन यूज करूया. सो लेट्स स्टार्ट.
लुक ॲट दिस सेंटेन्सेस. सब्जेक्ट आय न सुरू होणारे सेंटेन्सेस. मी सकाळी 5:30ला उठतो. तुमचं डेली रुटीन असेल, रिपीटेड ॲक्शन्स असतील, युज्युअल किंवा जनरल ॲक्शन्स असतील किंवा हॅबिच्युअल ॲक्शन्स असतील. ह्या सर्व ॲक्शन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगितल्या जातात. मी सकाळी 5:30ला उठतो. आय वेकअप. टाईमसाठी ॲट यूज करा. आय वेकअप ॲट 5:30 इन द मॉर्निंग. I wake up at 5:30 in the morning. मी जेवणापूर्वी माझे हात धुतो. I wash my hands before eating. जेव्हाही प्रीपोजिशन असेल, प्रीपोजिशन नंतर जर तुम्ही वर्ब यूज करणार असाल तर त्याला ing सफिक्स यूज करा. आय वॉश माय हँड्स बिफोर इटिंग. मी जेवणापूर्वी माझे हात धुतो. मी एक शिक्षक म्हणून काम करतो. आय वर्क ॲज अ टीचर. आय वर्क ॲज अ टीचर. मी एक शिक्षक म्हणून काम करतो. मी कधीतरीच माझे ईमेल चेक करतो. आय रेअरली. रेअरली म्हणजे कधीतरीच है ना, दुर्मिळ अर्थानं. आय रेअरली चेक माय ईमेल्स. आय रेअरली चेक माय ईमेल्स. मी कधीतरीच माझे ईमेल्स चेक करतो. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मी घरी थांबतो. आय स्टे ॲट होम. आय स्टे ॲट होम. सुट्टी किंवा रविवार किंवा कुठलाही डे असेल तर त्याच्या अगोदर ऑन यूज केलं जातं. आय स्टे ॲट होम ऑन संडे. ऑन संडे अँड हॉलिडेज. मी सुट्ट्यांच्या दिवशी आणि रविवारी घरी थांबतो. आय स्टे ॲट होम ऑन संडे अँड हॉलिडेज. आय हा सब्जेक्ट असल्यास आपण फक्त V1 यूज करतो. जसं की आय वेकअप, आय वॉश, आय वर्क, आय चेक. असं जर ॲडवर्बियल असेल जसं की रिअरली, ऑलवेज, नेवर, ऑब्वियसली, ॲक्च्युअली तर तुम्ही सब्जेक्ट नंतर यूज करू शकताय. आय चेक माय ईमेल्स. आय रिअरली चेक माय ईमेल्स. रेअरली काय आहे, ॲडवर्ब आहे. असे ॲडवर्ब जे आहेत हे तुम्ही सब्जेक्टसोबत यूज करू शकताय. आय स्टे ॲट होम ऑन संडे अँड हॉलिडेज. सुट्ट्यांच्या दिवशी आणि रविवारी मी घरी थांबतो. तर आय हा सब्जेक्ट असल्यास आपण V1 यूज करत असतो. तर इंग्रजी बोलत असताना ज्यावेळेस तुम्हाला रिपीटेड ॲक्शन्स किंवा तुमची डेली रुटीन सांगायचे तर तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करू शकता. मी दररोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचतो. आय रीड इंग्लिश न्यूजपेपर डेलील्या किंवा एव्हरीडेल्या. डेली. सेकंड सेंटेन्स इज मी दिवसा खिडक्या उघड्या ठेवतो. आय कीप विंडोज ओपन इन डे टाइम. आय कीप विंडोज ओपन इन डे टाइम. मी रात्री फक्त 6 ते 7 तास झोपतो. आय स्लीप फॉर 6 to 7 hours. I sleep for 6 to 7 hours at night. Next example is मी सहसा दररोज 6 पर्यंत काम करतो. I usually means सहसा work until 6 p.m. every day. I usually work until 6 p.m. every day. मी हमेशा माझ्या डाव्या हातात घड्याळ घालतो. I हमेशासाठी always
युजली, ऑलवेज, नेवर असे जर शब्द असतील, असे ॲडवर्ब्स जर असतील तर त्याला सब्जेक्ट सोबत यूज करा. आय ऑलवेज वेअर अ वॉच ऑन माय लेफ्ट हँड. ऑन माय लेफ्ट हँड. आय ऑलवेज वेअर अ वॉच ऑन माय लेफ्ट हँड. कधीही इन माय लेफ्ट हँड असं म्हणायचं नाही आहे. मी हमेशा माझ्या डाव्या हातात घड्याळ घालतो. आय ऑलवेज वेअर अ वॉच ऑन माय लेफ्ट हँड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. मी दररोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचतो. आय रीड इंग्लिश न्यूजपेपर डेली किंवा एव्हरी डे. मी दिवसा खिडक्या उघड्या ठेवतो. आय कीप मीन्स मी ठेवतो विंडोज खिडक्या ओपन उघड्या इन डे टाईम दिवसा. मी रात्री फक्त 6 ते 7 तास झोपतो. आय स्लीप फॉर 6 to 7 hours ॲट नाईट. मी सहसा दररोज 6 पर्यंत काम करतो. आय युजली मीन्स सहसा वर्क अंटिल 6 PM. अंटिल मीन्स पर्यंत एव्हरी डे. आय ऑलवेज वेअर मीन्स घालणे. आय ऑलवेज वेअर अ वॉच ऑन माय लेफ्ट हँड. मी हमेशा माझ्या डाव्या हातात घड्याळ घालतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असताना सुरुवातीला एक एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. आय, वी, यू, ही, सी, इट, दे किंवा इतर कुठलाही सब्जेक्ट असेल, एक एक सब्जेक्ट घ्यायचा, त्यावर खूप सारे सेंटेन्सेस बनवायचे, खूप सारी प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर त्यावर बोलण्याची प्रॅक्टिस करायची. इफ यू आस्क्ड what do you do daily, that time you have to tell your daily routine. So how to tell daily routine, that we will see in next video.